मित्रांनो नमस्कार। आपल्या महाराष्ट्र राज्याला थोर संतांची भूमी मानल्या जाते। आपल्या राज्यात अनेक वीर पुरुष, समाजसेवक, राजकीय पुढारी जन्मास आले। त्यांच्या कर्तृत्वाने देशाचा मान उंचावला गेला। एक सामाजिक समरसता जोपासण्याचे काम या विभूतीने केल्याचा इतिहास बघायला मिळतोय। विशेष करून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य घालवले अशा आदर्शवत समाजकारण्यांचे, राजकारण्यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून काही जण आपली जबाबदारी समजून राजकारणात आले। कारण समाजाला मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर त्यास राजकारणाची साथ असायलाच पाहिजे असा विचार करून समाजसेवा ही ईश्वर सेवा हे व्रत समजून राजकारणात आले आणि ते आदर्शवत ठरले असल्याचे चित्र आपण बघतो आहोत। अशाच एका संघर्ष योद्ध्याबद्दल आपण आजच्या भागात चर्चा करणार आहोत। या संघर्ष योद्ध्याची चर्चा करताना केवळ एका भागात होणार नाही किंवा त्याला आपण काही मिनिटं किंवा तासाचा कालावधी देऊ शकणार नाही। या संघर्ष योद्ध्याची कथा न संपणारी आहे। या संघर्ष योद्ध्याचे नाव आहे नाना फाल्गुनराव पटोले। होय मित्रांनो, नाना पटोले यांच्याबद्दल चर्चा करताना मी सुरुवातीला सांगितलं की कालावधी ठरवू शकत नाही। त्यांच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील काही संघर्षमय घडामोडींची चर्चा आपण करणार आहोत। मित्रांनो, नाना पटोले यांनी आपल्या राजकीय क्षेत्राची निवड महाविद्यालयीन जीवनापासूनच केली। प्रथम जिल्हा परिषदेची निवडणूक लढविल्यानंतर खऱ्या अर्थानं राजकीय जीवनाची सुरुवात झाली। राजकारण करताना सामाजिक विकास डोळ्यासमोर ठेवून नानांनी 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे सूत्र स्वीकारले आणि त्या मार्गाने आपली वाटचाल सुरू ठेवली। भविष्यातील स्वप्नांचा वेध घेत ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने पादाक्रांत करताना दीनदुबळ्यांची सेवा करण्यास प्राथमिकता देण्यात आली। सुरुवातीला लाखांदूर विधानसभा क्षेत्र असताना 1999 मध्ये नाना पटोले काँग्रेस पक्षाकडून आमदार झाले। तेथून खऱ्या अर्थाने खरी कारकीर्द सुरू झाली। नानांचे पूर्वी येथे भाजपचे नामदेवराव दिवटे दोनदा तर दयाराम कापगते हे सुद्धा आमदार म्हणून होते। मात्र त्यावेळेसच्या परिस्थितीनुसार या नेत्यांनी आपापल्या परीने क्षेत्राच्या विकासाकरिता योगदान दिले। मात्र नाना पटोले आमदार होताच एका युवा आमदारांकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्या आणि जनतेच्या अपेक्षांवर नाना पटोले खरे ठरत गेले। मला आठवते, शेतकऱ्यांना, आदिवासींना त्यांना हक्काचे वर जमिनीचे पट्टे मिळाले पाहिजे म्हणून आंदोलन केलं। पोळ्याचा सण असताना नाना पटोले यांची शेकडो समर्थकांसह आंदोलन करीत असताना पोलिसांनी कारागृहात रवानगी केली। त्यावेळी नानांवर प्रेम करणाऱ्या असंख्य माता भगिनींनी पोळ्याचा सण असतानाही आपल्या घरच्या चुली पेटविल्या नव्हत्या। क्षेत्रात सिंचनाची सोय असल्याने ते शेतकऱ्यांना शेतीसाठी कायमस्वरूपी मिळावी म्हणून नानांनी आवाज उठविला। समाजातील उपेक्षित घटकाला न्याय मिळावा, तो मुख्य प्रवाहात यावा यासाठी नानांचे अविरत प्रयत्न सुरू राहिले। शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ज्यावेळी शेतकरी अडचणीत सापडला त्यावेळी नाना पटोले शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले। अनेक वेळा मोर्चे, धरणे, आंदोलन करून सरकारचे ध्यानाकर्षण करण्याचे काम केले। राजकारणात एक पाऊल पुढे टाकत असताना समाजकारणात अधिक भर दिला तर राजकीय व्यवस्थेचा लाभ क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी घेण्यात आला। इटियाडोह धरणाचा पाणी अधिकाधिक शेतीपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी प्रयत्न झाले। त्या वेळेसच्या प्रमाणे विकासाची गंगा क्षेत्रात आणण्याचा प्रयत्न नानांनी केला। राजकारणाचा वापर समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत करून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रसंगी आपल्याच पक्षाविरोधात बंड नानांनी पुकारला। शेतकऱ्यांच्या धानाला योग्य भाव मिळाला पाहिजे म्हणून संघर्ष केला। मतदारसंघाच्या पुनर्रचनेनुसार साकोली विधानसभा क्षेत्र निर्माण झाले। सन 2009 पासून भाजपकडून आमदार झाले। मात्र संघर्ष कधीच थांबला नाही। कधी ओला दुष्काळ असो की पूर परिस्थिती असो, नाना सदैव जनतेच्या सोबत उभे राहिले। ओबीसींच्या हक्कासाठी लाखांदूर ते भंडारा असा हजारो समर्थकांच्या सोबत पैदल मोर्चा काढला। त्यावेळेस पोलिसांनी शेकडो समर्थकांसह नानांना पोलिसांनी अटक करून नागपूरच्या कारागृहात रवानगी केली। तर शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी साकोली ते भंडारापर्यंत ट्रॅक्टर मोर्चा काढला। सन 2014 मध्ये नाना पटोले खासदार झाले। त्यावेळी सामाजिक लढाई लढताना ओबीसींच्या न्याय हक्कासाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण करावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढे मागणी निडून धरली। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागणी फेटाळताच खासदारकीचा राजीनामा देणारे ते देशातील पहिले खासदार ठरले। पुन्हा रस्त्यावरची लढाई सुरू केली। मित्रांनो, नाना पटोले हे खऱ्या अर्थानं सामाजिकता जोपासणारा खरा समाजसेवक ठरलाय। तर राजकारणात क्षेत्राचा समतोल विकास साधण्याचे काम त्यांनी केले आहे। विकासाची परंपरा कायम ठेवताना क्षेत्रात सिंचनाची सोय, विजेची सोय, रस्ते, नदींवरील मोठमोठी पुलांचे बांधकाम करून दळणवळणाची सोय करणे, प्रत्येक गावातील समाजामध्ये सभागृह देऊन सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न नानांनी केला। त्यामुळे गेली 25 वर्षापासून सामाजिक न्यायाची भूमिका ठेवल्याने येथील जनता
गुण्यागोविंदाने राहतात हा सर्वात मोठा यश समजला पाहिजे. तत्कालीन लाखांदूरांनी आता साकोली विधानसभा क्षेत्राची भौगोलिक परिस्थिती बघता मोठे उद्योग सुरू करण्यास अडचणी आल्या हे जरी खरे असले तरी गेली 25 वर्षापासून राजकारणात राहून अनेक विकास कामे करण्यात आली आहेत. विरोधकांच्या आरोपाकडे लक्ष न देता गेल्या अनेक वर्षाच्या संघर्षानंतर आता क्षेत्रात अनेक मोठमोठी भौतिक सुविधा निर्माण झाल्या आहेत तर काही ठिकाणी सुरू आहेत. एक मात्र खरे की नाना पटोले यांनी कधीही खुर्चीची नाही तर जनतेची लढाई लढल्याने ते खऱ्या अर्थानं संघर्ष योद्धा ठरले आहेत. मित्रांनो, गेल्या अनेक वर्षाच्या संघर्षानंतर आता सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने राज्याच्या सर्वोच्च पदावर विराजमान होण्याची संधी अगदी जवळ आली आहे. आता राजकारण विसरून पक्षभेद विसरून संघर्ष योद्धा नाना पटोले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून राज्याच्या उच्च पदावर पोहोचविण्याची जबाबदारी समजून सहकार्य केले पाहिजे एवढीच रास्त अपेक्षा. धन्यवाद.